नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे तूळ राशींच्या व्यक्तींना जुलै 2025 या महिन्यासाठी आता मी मार्गदर्शन करणार आहे. तूळ राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये आपल्या प्रकृतीसाठी थोडं लक्ष द्यावं लागेल. ॲलर्जी संबंधी काही त्रास होणे किंवा एखाद्या गोष्टीचा आपल्याला न चालणे आपल्या शरीराला किंवा बॉडीला किंवा पोटात विशेषतः खाण्यातून त्या गोष्टीत जरा लक्ष द्यावं लागेल. यातून काही समस्या उद्भवू शकतात. तर या समस्या उद्भवून द्यायच्या नसतील तर आपण काळजीपूर्वक राहा. शिवाय पावसाळ्याचे दिवस आहेत, काही थंडपणा पोटात जाणे किंवा बाहेर थंड वातावरण असते, बरोबर विरुद्ध काहीतरी खाणे, अशा खाण्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. तर या गोष्टी आपल्या ताब्यात आहेत, त्यामुळे आपण या गोष्टी टाळा आणि आपल्या प्रकृतीवर योग्य ते नियंत्रण मिळवा असं मी तुम्हाला या ठिकाणी निश्चित सांगेन आणि याचा आपण नक्की नोट घ्या. तूळ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये कला क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात, साहसी क्रीडा क्षेत्रात जे कोणी काम करू इच्छितात किंवा करतायत त्यांना एक चांगली संधी मोठ्या लेवलला, इंटरनॅशनल लेवलला अचानक येऊ शकते. तर या संधीचा आपण जर सहभाग घ्यायचा असेल तर त्यासाठी तयारी ठेवा किंवा आपली तयारी नसेल तर ती तयारी बनवा. कारण संधी आली की मग तुम्ही तयारी कराल तर ते होणार नाही, ते वेळ काढू होईल. म्हणून आपण जर तसे प्रयत्न पहिल्यापासून करत असाल तर त्या तयारीत आपण राहा. साहस, क्रीडा, कला या क्षेत्रातील तुला राशींच्या व्यक्तींना या महिन्यात अशा संधी येऊ शकतात ज्या उच्च दर्जाच्या किंवा उच्च लेवलच्या श्रेणीतल्या आहेत. आपली प्रकृती मी सांगितल्याप्रमाणे जशी ॲलर्जी किंवा अन्य काही स्किन डिसीज किंवा अशामधून जर आपल्याला त्रास देणार असेल तर आपण त्यासाठी ते आपल्याला अगोदर जर काही तसा त्रास असेल तर आपण त्या बाबतीत सावध राहा. कारण ज्यांना अगोदर असे त्रास आहेत त्यांना ते काही नवीन नसलं तरी अचानक जर ते वाढलं तर आपल्या कामावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणून त्या बाबतीत आपण सावध राहा. उद्योगधंदा करणारे व्यक्ती जे आहेत त्यांना या महिन्याच्या उत्तरार्धात अतिशय नवीन साहसी संधी चालून येतील. म्हणजे जे आपलं क्षेत्र नाही आहे त्या क्षेत्रात आपल्याला नवीन ओपनिंग्स मिळू शकतात किंवा त्या क्षेत्रात नवीन क्षेत्रामध्ये आपल्याला जर चॅलेंजेस घ्यायचे असतील तर तुम्ही या महिन्यात अवश्य घ्यावी. कारण संधी आहे, ती संधी हुकली की हुकली. कारण एक प्रकारे नवीन संधी घेणे म्हणजे नवीन अभ्यासाला आमंत्रण, एका नवीन ज्ञानाला आमंत्रण. आणि आपण शिक्षण घेतच राहिलं पाहिजे. प्रत्येक अनुभवातून शिक्षण घेणे हे महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला जर अशी संधी आपल्या नोकरीतनं मिळाली तर ती आपण अवश्य घ्यावी. कारण नोकरदार मंडळींना हा महिना तूळ राशींच्या व्यक्तींना खूप चांगला आहे असं म्हणता येईल. नवीन संधी उपलब्ध होतील, त्या संधीचा फायदा घ्या. नवीन ओळखी होतील किंवा नवीन ओळखीतून तुम्हाला नवीन संधी मिळतील. असा नवीन परिचय तुम्हाला लाभदायक या महिन्यात ठरणार आहे असं दिसून येतं. बघा, आता पूर्वी आपल्याला कधी ओळखी झालेल्या असतात कोणाच्या, त्या आपण कदाचित विसरलोही असतो, पण त्या पुन्हा आता रूपांतर त्याचं होईल आणि नवीन संधी आपल्याला उपलब्ध होतील. ज्यांचा उद्योगधंदा आहे, स्वतःचं काही त्यांचं स्वतःचं वैयक्तिक असं कामकाजाचं स्वरूप आहे, त्यांना या महिन्यामध्ये नवीन प्रयोग करायला हरकत नाही. कारण प्रयोगशील असणारा मनुष्य 10 प्रयोग केले तर 5 प्रयोगामध्ये नक्की यशस्वी होतो. म्हणून आपण प्रयोगशील असाल तर आपण प्रयोग नवीन करत राहा. म्हणजे आता सोशल मीडिया आणखीन खूप प्रसारित झालेला आहे, तर त्याचा आधार घेऊन आपण आपले नवीन प्रयोग करत राहा असं मी तुम्हाला सल्लासुद्धा देऊ इच्छितो. शिक्षण क्षेत्रामध्ये जी मुलं आहेत त्यांनी हट्ट टाळा. कारण काही वेळेला असं होतं की आपण आपला पूर्वग्रह असा काही करून घेतलेला असतो की आपण हे केलं तर आपलं हे होईल, हे केलं तर ते होईल किंवा अमुक केलं तर अमुक नाहीच होणार, असे पूर्वग्रह दूषित करून घेऊ नका. सगळी फील्ड आपल्यासाठी ओपन ठेवा, आपण करून बघूया असे आपल्याकडे एक प्रकारे एक संशोधनात्मक विषय असू देत.
कारण आपण एखादी गोष्ट करून बघाल तर तुम्हाला कळेल आपण यशस्वी होतोय की नाही. शिक्षण, आपला अभ्यास, आपलं पाठांतर किंवा शिक्षणामध्ये नवीन साहस, असे साहसी प्रकार, अभ्यासाचे वेगवेगळे प्रकार, किंवा ज्यांना सकाळी अभ्यास करवत नाही त्यांनी रात्री जागून, ज्यांना रात्री जागरण होत नाही त्यांनी सकाळी लवकर उठून असे काहीतरी प्रयोग करून आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. नाहीतर आपला जीव आळसावलेला राहील. आपल्याला काही ना काहीतरी कारणानिमित्त अभ्यासात विघ्न येतील. तर तसं आपण करून घेऊ नका. कौटुंबिक जबाबदाऱ्या आपल्या ज्या आहेत त्यांनी विशेषतः पतिपत्नींनी म्हणजे नवरा बायकोंनी एकमेकाकडे दुर्लक्ष करू नका. कारण काहीसे रुसवे फुगवे किंवा डिमांड्स असे असतच असतात, प्रत्येक कपल्समध्ये असतात. पण या कपल्समध्ये त्यांनी आता एकमेकांकडे लक्ष द्यायची वेळ आहे. दुर्लक्ष खूप वेळ चालत नाही. काही वेळ ठीक आहे, सोशिक असतात, लोक समजून घेतात, पण एकमेकांना अजिबात समजून घ्यायचं नाही असं मात्र या महिन्यात करू नका. त्याचं आपल्याला पुढे नुकसान होईल. पूर्वीची येणी जी आहेत ती आपली या महिन्यात थोडीशी वसूल होणार असं दिसतं. कारण पाठपुरावा आपण नेहमीच करत असतो, पण त्याला यश येत नाही. पण यावेळेला 50% यश दिसून येतं. पूर्वीची येणी 50% या महिन्यात वसूल होऊ शकतात. तर त्याचा पाठपुरावा आपण अवश्य करावा. तूळ राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण जर काही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर आपल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आपल्या डोक्याने शक्यतो काही करू नका. कारण तज्ज्ञ मंडळी जी असतात ती पूर्ण अभ्यास केलेली असतात. तज्ज्ञांचा सल्ला आपण घ्या आणि आपण कुठलीही इन्व्हेस्टमेंट जी आहे ती करा, म्हणजे आपलं नुकसान होणार नाही अशी मला खात्री आहे. तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रत्येक गुंतवणूक करा. पूर्वापार आपली जर काही जमीन जुमला, विशेषतः शेतीचा जर काही जमीन असेल, शेतीचं काही आपला लँड असेल, प्रॉपर्टी असेल, तर ती या महिन्यात तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. पूर्वापार चालत आलेली ती विकण्यात तुम्हाला फायदा होईल किंवा नवीन त्याच्यासाठी गिऱ्हाईक येईल, अशा काहीतरी गोष्टी दिसून येतात. तर त्यामध्ये अशी संधी आली तर अवश्य आपण ती गोष्ट करा. हे होतं तूळ राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.